नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला बिना मावा बिना पाकाची फक्त 10 मिनिटात बनणारी अगदी हलवा स्टाईल अशी टेस्टी दूध बर्फी बनवून दाखवणार आहे की जे तोंडात टाकतेच विरघळेल आणि बनवायला ही खूप सोपी आहे, कारण यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही आणि खायला तर अगदी खव्याच्या बर्फीसारखी खूप स्वादिष्ट लागते। तर चला सुरू करूया। तर यासाठी सर्वात आधी आपण एक कढई घेतली आहे। आता यामध्ये घालूया 1 कप दूध। तुम्ही पॅकेटचे दूध वापरलं तरी चालेल। सोबतच टाकूया 1 चमच कॉर्नफ्लॉर व 1 कप मिल्क पावडर। सध्या आपण कढईला गॅसवर ठेवली नाही, मी हा स्किम्डवाला मिल्क पावडर घेतला आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचे मिल्क पावडर वापरू शकता। तर सगळे साहित्य खालीच व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये गुठळ्या असायला नको। तर पहा, सगळे साहित्य व्यवस्थित एकजीव झालेले आहे। आता कढईला गॅसवर ठेवूया आणि गॅस ऑन करूया। गॅसचा फ्लेम लो टू मीडियमच्या मध्यात ठेवायचा आहे। आता यामध्ये टाकूया 1/4 कप साखर व 1 चमच वेलची पावडर, ज्यामुळे सुगंध खूप छान येईल। ही साखर पुरेशी आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यात 2 ते 4 चमच आणखीन साखर ॲड करू शकता। तर आपल्याला कंटिन्युअसली हे मिश्रण सतत हलवत राहायचे आहे, सोडायचे नाही, नाहीतर मिश्रण बुडाशी लागेल आणि बर्फी दुधासारखी पांढरी शुभ्र न बनता ब्राऊन कलरची बनेल। म्हणून गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचे आहे। याला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 ते 7 मिनिटच लागतील। आपण यात कॉर्नफ्लॉर आणि मिल्क पावडर टाकले आहे ना, त्यामुळे दूध लवकर घट्ट व्हायला लागते। कॉर्नफ्लॉर टाकल्याने बर्फी दाणेदार न बनता अगदी स्मूथ आणि सॉफ्ट बनेल की जे तोंडात टाकताच विरघळेल। बघा, मिश्रण घट्ट व्हायला लागला आहे। तर आपण यामध्ये टाकूया 1 चमच तूप, ज्यामुळे बर्फी अगदी हलवा स्टाईल सॉफ्ट बनेल आणि तूप टाकल्याने हे जे मिश्रण कढईला चिटकत आहे ना, ते चिटकणार नाही। तर सतत हलवत राहायचे, ज्यामुळे बुडाशी लागणार नाही। खरंच मंडळी, ही बर्फी खूप लवकर बनून तयार होते आणि खायला तर खव्याच्या बर्फीसारखी खूप स्वादिष्ट लागते। तर बघा, मिश्रणाने कढईला सोडून दिले आहे आणि याचा छान घट्टसर गोळा तयार झालेला आहे। तर गॅस बंद करूया। आता बर्फीला सेट करण्यासाठी मी आधीच केक टिनमध्ये बटर पेपर टाकून तूप लावून ग्रीस करून ठेवले आहे। तर पूर्ण मिश्रणाला केक टिनमध्ये घालून घेऊयात आणि पॅचुलाच्या मदतीने अगदी स्मूथ करून घेऊयात आणि नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर 1 ते 1.5 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया। तर 1 तास झालेला आहे आणि बर्फी ही छान मस्त सेट झालेली आहे। तर केक टिनमधून बाहेर काढून घेऊयात। पहा, किती छान मस्त सेट झालेली आहे। तर बटर पेपर काढून घेऊयात। तर चला कट करूया। तर सर्वात आधी आपण याचे चारी साईडचे कडा कापून घेऊयात, ज्यामुळे बर्फीची लुकिंग खूप छान येईल। तर असे पीसेसमध्ये कट करून घेऊयात। तर रेडी आहे आपली झटपट बनणारी अगदी स्मूथ मक्खनसारखी तोंडात ठेवताच विरघळणारी अगदी हलवा स्टाईल बर्फी। बघा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे। तर थोडंसं पिस्ता टाकून गार्निश करून घेऊयात। तर अगदी स्मूथ दुधासारखी आपली बर्फी बनून तयार झाली आहे आणि लुकिंग ही खूप छान मस्त आलेली आहे। तर चला मी तुम्हाला एक बर्फी तोडून सुद्धा दाखवते। वाव, पहा, आतून किती सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल आणि खायला तर खूपच स्वादिष्ट अप्रतिम लागते। खरंच मंडळी, ही बर्फी बनवायला फक्त 8 ते 10 मिनिटच लागतात आणि बनवायला ही खूप सोपी आहे। तर तुम्ही ही बर्फी एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर
व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.